की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा मागण्या आमच्या। एकीकडे संपूर्ण जगभरात 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर तिथे दुसरीकडे ग्रामपंचायत कामगार सेनेनं राज्यव्यापी आंदोलनाचा पुकारा दिला। आपल्या विविध मागण्यांना घेऊन राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय काम बंद आंदोलनाचा पुकारा दिला। गुरुवार 1 मे रोजीपासून राज्यातील 60,000 ग्रामपंचायतीतील कर्मचारी काम बंद आंदोलनाला बसलेले आहेत। आमच्या मागण्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका प्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी मिळावं हे पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत। तिसरी मागणी आमची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान ग्रॅज्युटी मंजूर करण्याबाबत। तसेच आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची भविष्य निर्वाह निधी आहे जे EPF निधी संघटनांमध्ये जमा करण्याबाबत। नंतर या 5वी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्याबाबत। 6वी मागणी आहे वसुलीची जी अट लावली ती शासनाने का वसुली केलं तरच आम्हाला पगार मिळतील, पण ही पूर्णतः अट रद्द झाली पाहिजे। याकरिता आम्ही इथं सकाळपासून भर तापमानामध्ये आंदोलनासाठी बसलेलो आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण राज्यभर देशभर आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा घेतला आहे। तरी 1 व 2 मे रोजी सुरू असणाऱ्या या आंदोलनामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींचं कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेनं वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन, उपदान आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलंय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा लागू करणे तसेच GPF ची रक्कम EPF मध्ये जमा करण्याची मागणी ही आंदोलनाद्वारे करण्यात आली। या आंदोलनामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प झालेलं आहे। नागरिकांची कामे, योजना आणि सेवा यावर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता चंद्रपूरहून योगिता पाटेकर यांची रिपोर्ट।